आपण आता निमदरी शिवारातील मल्हारी घुले या शेतकऱ्याकडे आलेलो आहोत। त्यांनी या ठिकाणी झेंडूचा प्लॉट केलेला आहे, परंतु झेंडूला बाजार नाही, सणासुदीचे दिवस असून तर त्यामुळे सर्व शेतकरी हवालदिल आहेत सध्या, ज्यांनी झेंडूचे प्लॉट केलेले आहेत। आपण त्यांना विचारूयात काय कारण आहे की झेंडूला बाजार नाही आहेत आणि तुमचा उत्पादन खर्च निघतोय का सध्या? नाही ना, निघत उत्पादन खर्च हा निघतच नाही। गेले 2-2.5 महिने झाले झेंडूला बाजारच नाही। आणि आता गणपतीत फक्त गणपतीच्या आदल्या दिवशी आणि गणपतीच्या काही दिवशी बसायच्या दिवशी असे 1-2 दिवस फक्त मार्केट थोडं वाढलं, 30-40 रुपयापर्यंत गेलं। परंतु 30-40 रुपयामध्ये आपला हा भांडवल खर्च निघत नाही, कारण कॅरेटची शिल्लकची पडतळ बसत नाही आपल्याला। तर कमीत कमी 50-60चे बाजार पाहिजे झेंडूला, पण सध्या आता 12 ते 16 रुपयाचे बाजार आहेत। आणि याला खर्च जास्त आहे, कारण झेंडू ही काडी आपण जी लावलेली आहे ही आहे 4-5 रुपयाची काडी आणि फुलायला गळीत मिळतं, याचं उत्पादन पण आहे बागेतून, परंतु मार्केट नाही। त्यामुळं हे याला 20-25-30 हजार रुपये खर्च झाला आपल्या ह्या बागेला। तर मल्चिंग आणि ठिबक आणि हुंडी धरून 20-25 हजार रुपये खर्च झाला, परंतु ते निघत नाही। आणि ह्या मार्केट त्याला चांगलं पाहिजे, म्हणजे निघण्यासाठी 50-1 बाजार पाहिजे। 2 महिने झाले मार्केटच नाही आणि त्यामुळं माणसांची मजुरी सुटत नाही, जी तोडायला पण माणसं। सरकारने काही दिवसापूर्वी किमान आधारभूत किंमत ठरवली होता, त्याच्यामध्ये झेंडू आहे का त्याच्यामध्ये? झेंडू त्याच्यात काही झेंडूचं काही उल्लेख तसा नव्हता या मानाचा। तुम्ही आता याच्यामध्ये डाळिंबाची पण बाग केलेली आहे, हो, डाळिंबाची सीताफळाची बाग आहे, हो। तर हे व्यवस्थित होतंय का याचं? डाळिंबाचं पण आता सध्या डाळिंबाला पण मार्केट नाही आता सध्या। डाळिंबाला सुद्धा मार्केट नाही, कॅरेटची शिल्लक 200-300 रुपये सुद्धा आता ह्या स्थितीत येत नाही। पण तरी आपण लागवड केलेली आहे ही खर्चाच्या दृष्टिकोनातून केलेली आहे आता पण लागवड डाळिंबाची, परंतु झेंडूचं गणित अवघड आहे। ह्या भागात तुमच्या निमदरी भागामध्ये कोणती पिकं जास्त होतात नगदी पिकांमध्ये ऊस सोडून? असं झेंडू, बिजली, शेवंती। रब्बीला कांदा होतं, पण कांद्याला पण मार्केट नाही। आणि टोमॅटोचं बी कॅरेट 300 रुपये कॅरेट पडलं तर परवडतं, नाही तर मग ते पण नाही परवडत। तसं 100-150 रुपये बाजार असल्यावर माणसाची मजुरी सुटत नाही। आपल्याबरोबर आणखी एक शेतकरी आहेत, सत्यवान घुले यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे। पाहूयात टोमॅटोच्या आता सध्या परिस्थिती काय आहे। काय परिस्थिती सध्या टोमॅटो? सध्या परिस्थितीचा जर विचार केला आपण तर सध्या हा माझा टोमॅटोचा प्लॉट साधारणतः 1.5 महिन्याचा झालेला आहे आणि बाजारामध्ये साधारणतः 100 ते 120 रुपये कॅरेटला बाजार आहे। या बाजारात भांडवलाचा खर्च जाऊन अजून उत्पन्नही पण चालू नाही तसं म्हणा, पण परिस्थिती जरा गंभीर आहे। गेल्या उन्हाळ्यात पण 30-40 रुपये कॅरेटला बाजार होता, साधारणतः 15 जून नंतर 300-400 रुपये मार्केट राहिले 2 महिने। पण उन्हाळी पाणी नसल्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या थोड्या बागा होत्या ते पण काही शेतकऱ्यांना बाग जमले नाही, टेम्परेचर असल्यामुळं थोडे पैसे मिळाले। सध्या पोझिशन इतकी वाईट आहे का जर बाजार जर 300-400 रुपये नाही झाला तर या पिकात सुद्धा आपल्याला भरघोस उत्पन्न मिळता येणार नाही। डाळिंबाची पोझिशन अवघड आहे, फुलांची पोझिशन अवघड आहे, कांद्याला पण बाजार नाही। याला सर्व सरकार जबाबदार आहे। सरकार आहे ना कुठल्याही शेतकऱ्याच्या कामाचं नाही आहे, हे पहिलं बरखास्त करून टाकन तेवढं तर शेतकरी जगन, नाही तर इकडं ह्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या काही थांबणार नाही असं मला वाटतं। बाबा काहीच कामाचं सरकार नाही। फार यांनी मी खताच्या गुणीची किंमत फिक्स आहे, ट्रॅक्टरवाल्याचं बिल फिक्स आहे, मजुराचं बिल फिक्स आहे, पण निर्माण केलेल्या मालाचा जर बाजार फिक्स नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचंच कसं, हा प्रश्न निर्माण झालेला आहे सगळा। आपण पाहिलं की शेतकरी खूपच अडचणीत आहे सध्या। सणासुदीचे दिवस आहेत, झेंडूला बाजार नाही, बिजलीला बाजार नाही, टोमॅटोला बाजार नाही, अजून नवरात्र त्यानंतर दिवाळी आलेली, त्यावेळेस तरी बाजार मिळतो का ह्याची शेतकरी वाट पाहत आहेत। कॅमेरामॅन राजेश आमलेसह मी किशोर वारुळे, I1 न्यूज, निमदरी।